एसोसिएशन के अध्यक्ष समाजप्रेमी सुशील सवाणी। अच्छा छोटे करने का एक करते हैं बिना किसी तरह से जानकार आणि आमचे सरकारी म्हणून वापरा जसे आहे का हँड्स फ्री माईक बसून बोललं तरी चालतं. जनरेटर आहे का? हा जनरेटर आहे चालू होतं. ठिकाणी उपस्थित असलेले संचेती सेवया उपस्थित गोस्वामी प्राचार्य बोले बारामतीचे माजी नगराध्यक्ष अन्य सगळे सहकारी विविध व्यापारी वर्गाच्या संघटनेचे प्रमुख आणि आपण सगळे वर्ग होते. आजचा दिवस हा एकादशी अतिशय आनंदाचा दिवस. मी कालपासून संध्याकाळपासून बारामतीमध्ये आहे. आणि 3 दिवसामध्ये बारामती अन्य काही कार्यक्रम ठिकाणी जायचा कार्यक्रम ठरवून आलेले आणि माझ्या कार्यक्रमाचा उद्देश हा दुष्काळी दौरा आहे. माझा एक की दुष्काळी दौऱ्यासाठी निघत असतो तेव्हा पावसाची सुरुवात होते. आणि आज आनंद आहे पावसाच्यासाठी चांगले असेल. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. गेल्या वर्षी आपण बघितलं तर आपल्या भागामध्ये एक वर्ष महाराष्ट्रात अधिक उत्पादन झालं, अधिक साखर झाली असं नव्हे, पण उत्तर प्रदेशमध्ये साखर कमी झाली
आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहिला. हे होत असत, चढउतार हे होत असतात. पण चढउतार झाल्याच्या नंतर सुद्धा राज्यकर्त्यांनी शहाणपणाला निकाल घेतो. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये साखरेचा स्वाद प्रचंड, दुनियेमध्ये बाजार आहे, किंमत आहे, पण सरकारची बंदी होती. निर्णय घ्यायचा अधिकार असलेला ज्येष्ठ राज्यकर्त्यांची माझी चर्चा झाली आणि त्यांना सांगत होतो की साखरेचं उत्पादन तसं कमी होणार नाही आणि त्यासाठी लगेच तुम्ही निर्बंध आणू नका. पण मला सांगण्यात आलं की निवडणुका होईपर्यंत आम्ही तुमचं ऐकणार नाही, निवडणुकीच्या नंतर देतो. लोक आता निवडणुका झाल्या, 18-19 नंतर पार्लमेंटची अधिवेशन सुरू होईल आणि आम्ही लोक केंद्र सरकारची जाऊन चर्चा करतो. अधिक लक्ष दिलं, साखरेचे अधिक येतात. पण यंदाच्या वर्षी केंद्र सरकारने इथेनॉलवर बंदी घातली आणि परिणाम हा झाला की गळीत झालं, साखर निघाली, गळीपासून इथेनॉल करायचं होतं, त्याला बंदी आली आणि त्याच्यामुळं कारखानदारीचं आर्थिक नुकसान झालं. अपेक्षाचे की आता काही ना काहीतरी निर्णयात बदल होते आणि ही चित्र होते. आज या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पादन जनतेचे आधार वाढले पाहिजे, ते वेगवेगळे निकाल पाहिजे. देश पातळीवरचा एक निकाल सुद्धा वेगळा आहे. गेले 10 वर्ष मोदी साहेबांच्याकडे देशाची सत्ता आणि त्याचा परिणाम निर्णय ठरवला तो एका वेगळ्या प्रकारचा सरकार आता म्हणतं कार्यक्रम झाला
आणि आपण आपल्या अपेक्षा करूया या देशामध्ये सेवा पाहिजे, सेवेची आवश्यकता आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण या देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत आणि स्थिर कशी जाईल याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. आत्ताच एकंदर निकालाचं चित्र पाहिलं ते गेल्या निवडणुकीमध्ये 5 वर्षाच्या पूर्वी आज जे सत्तेमध्ये आले त्यांना 300पेक्षा जागा लोकांनी निवडून दिले होते. यंदाच्या वर्षी त्या 300चा आकडा 240 होता. याचा अर्थ 60 जागा कमी झाल्या आणि त्या कमी झाल्या त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश हे अत्यंत महत्वाचं राज्य. उत्तर प्रदेशच्या जनतेनं वेगळं निकाल दिला. मला निवडणुकीच्या आधी असं वाटायचं रामाचं मंदिर झालं हा निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा असेल आणि विशेषतः उत्तर भारतामध्ये राम मंदिराच्या नावानं लोकांचं मतदान स्वतःलाही खर्चातच जाईल. पण आपल्या देशाचे लोक हे सहन देतात. मंदिराच्या नावानं तुम्ही असं मागचं मंदिराच्या नंतर लोकांनी काहीतरी वेगळा निकाल घ्यायचा आणि हे मंदिर अयोध्यात बांधलं. अयोध्यामध्ये भाजपचा पराभव झाला. म्हणजे मंदिराची भीती आम्हाला वाटत होती, पण मंदिराचं राजकारण दुरुस्त कसं करायचं हे या देशाच्या जिथं मंदिर झालं तिथे सामान्य जनतेने केलं. आणि मी नेहमी म्हणत असतो की या देशाची लोकशाहीची स्थिती ती आम्हा लोकांच्यामुळे नाही, या देशाच्या सामान्य माणसाचा जो सामूहिक शहाणपणा आहे त्या शहाणपणामुळं या देशाची लोकशाही जगली. आणि गेले 10 वर्ष राज्यकर्ते प्रत्येक गोष्टीत टोकाची भूमिका घेत होते. त्या राज्यकर्त्याला जमिनीवर पाय टेकवलं पाहिजे हा संदेश या देशाच्या जनतेने दिला. आणि मोदी साहेबांना सरकार बनावं लागलं पण ते इतक्याच्या ताकदीवर नाही. चंद्रबाबूची मदत घ्यावी लागली, नितीश कुमारची मदत घ्यावी लागली. आणि ज्या वेळेला इतरांच्या मदतीनं सरकार चालतं त्यावेळेला सामंजस्य याचं विस्मरण करून चालणार नाही. आणि ती अवस्था देशामध्ये आलेली. ठीक आहे, आपण अशी अपेक्षा करूया की सरकार हे स्थिर सरकार असेल. सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पावलं टाकणारं सरकार असेल. राजकारणात मंदिर असतात पण अर्थव्यवस्था ही मजबूत पाहिजे. आणि अर्थव्यवस्था मजबूत असली तर व्यापार आणि उद्योग याला अवस्था येते. आणि ही आपल्या सगळ्यांची अपेक्षा. मी जवाहर शेख आणि सदाभाऊला मुद्दाम करत की मला व्यापारी बांधवांना भेटायचं. इथं गुजरातींनी काही खुलासा केला त्याचा फळात मला जायची आवश्यकता नाही. माझ्या दृष्टीने तो विषय महत्त्वाचा नाही. माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय हा आहे की ज्या मतदारांनी एवढी मतं दिली त्यांच्या जीवनात, त्यांच्या संसारात, त्यांच्या व्यवहारात आपण परिवर्तन कसं करू शकतो. मदत केली
आधीच्या काही लोकांनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये फार लक्ष होतं. अनेक गोष्टी छापून येत होत्या, चिरवत येत होत्या. मी शांत होतो, तर मला माहिती आहे बारामतीकडे सामने लोक आहेत आणि तो शांतपणा बघायला मिळाला. मतदान केंद्र आणि मतदानाचा ऊस, त्या ऊसची काय अवस्था आहे ते बघितलं नसतं. इथं एकंदर ऊस 1250 होतं. त्या 1250 ऊसवर जाऊन तुम्ही लोकांनी मतदान केलं. या 1250 पैकी बाजूला बहुमत देणारे 90 ऊस होते. ते विरोधकांच्याकडे होते. असं म्हणायचं की नाही मतदार छान आहे, त्यांनी शहाणपणा दाखवला का नाही. आणि म्हणून हा शहाणपणा हा देशाची अर्थव्यवस्था, देशाचं भलं हा सामान्य माणसाचा आहे, त्या मुलं आपल्याला बघायला मिळतं. आणि मी तुम्हाला सगळ्यांचा आभारी आहे, तुम्ही लोकांनी हा शहाणपणा आजच दाखवला नाही. मी 1967 काळापासून तुमचा शहाणपणा बघतो आणि तो शहाणपणा काही स्त्रियांच्या दृष्टीतून झालेला आहे. अनेक लोक आहेत, काही लोक नाही, पण शहाणपणापासून बारामतीकडे कुठं बाजूला गेलं. म्हणूनच मी कळवलं देवाचा की त्यांनी देशात काही चर्चा हो, तुम्हाला यंदाच्या वर्षी बारामतीची चर्चा कुठं झाली माहिती आहे? न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं शहर न्यूयॉर्क, तिथल्या वर्षात होता बारामतीची चर्चा. त्यामुळे तुम्ही काही चांगली लोक असेल तुझं जाऊन पोहोचलं, चांगली गोष्ट. आता त्याचं खोलात जायचं नाही, आता हा निकाल घ्यायचा. आता महाराष्ट्रापासून सुरुवात करायची. महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी 48 जागा मिळवल्या. त्या 48 पैकी आम्हा लोकांच्या 30 जागा निवडून. आता हा लोकांचा शहाणपणा, सौंदर्यपणा महाराष्ट्राच्या वयासाठी कसा वापरता येईल. आणि तो वापरायसाठी तुमची विधानसभा त्याच्यावर लक्ष ठेवलं. आणि त्याहीपेक्षा मी विचार हा करतोय की अर्थकारण, व्यापार, उद्योग हा वाढेल कसा. आज आपण बघतो आम्ही लोकांनी काही निर्णय घेतले सत्तेत असताना, आणि ते निर्णय व्यवहार आणि व्यापार हा बदलायला मदत करणारे हे निर्णय. एकेकाळी बारामती म्हणल्यानंतर गुळाची वादळ होती. तुमच्यातल्या काही जुन्या लोकांना माहिती आहे, आपण गावात बाजारपेठेने गेलो तर पूर्वी गुळाचा वास यायचा. ही बारामतीचं वैशिष्ट्य होतं. आणि आज स्टेशन रोडला किंवा विद्याप्रतिष्ठानच्या भागात आहे त्या रोडला गेलो आपण तर नवीन नवीन व्यवसायाची केंद्र झाली, दुकानं उघडली, व्यापार वाढला. पण एकेकाळी तो सगळा भाग हा जिनिंग पैसे, कापूस आणि कापसाच्या प्रक्रियेचा. आता हे बदललं आणि ते बदलायची काळजी आम्ही घ्यायची. आणि त्याचा परिणाम पुण्याचा सगळा परिसर बदलतो. पुण्याचं
एक काळ असा होता की किर्लोस्करांची फॅक्टरी, राजा बहादूरची फॅक्टरी, अशा काही फॅक्टऱ्या यशवंतराव चव्हाणांच्या सारखा नेता आला आणि त्यांनी इमर्जन्सी स्थापन केली. रेल्वे शिपला आणि कारखाने आले, बजाज ऑटो आला, टेल्को आला, अनेक कारखाने आले, छोटे व्यवसाय वाढले आणि तो भाग एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाला. माझ्याकडे तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची सत्ता केली, मी त्याच्यात बदल केला. म्हणजे आता पुण्यात उद्योग नको, आता बाहेर चला. आणि बाहेर आलो आम्ही जेजुरीला. जेजुरीने आलो बारामतीला, बारामतीने गेलो इंदापूरला, भिगवणला, पुण्यातून गेलो रांजणगावला, त्याच्यातून पुण्यात गेलो चाकणला आणि पुण्यात गेलो पलीकडच्या बाजूला शिरवळला. आणि ही सगळी उद्योगाची केंद्र बनली, व्यापाराची केंद्र बनली, अधिक हाताला काम देण्याची केंद्र बनली. आणि त्याचा परिणाम आज कारखानदारी, व्यापार, व्यवसाय हा सगळ्यांचा वाढला. लोकांची खरेदी करण्याची शक्ती, ज्याला इंग्रजीमध्ये पर्चेसिंग पॉवर म्हणतात, ती ज्यावेळी मजबूत होते त्यावेळेला व्यापार वाढतो, त्यावेळेला व्यवसाय सुधारतो. आणि म्हणून व्यवसायिक लोकांची बाजारात जाऊन माल खरेदी करण्याची ताकद ही वाढवायला पाहिजे. ही सवय विकेंद्रित स्वरूपात कारखानदारी काढली, त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी झाला. सुदैवानं साखरेची कारखानदारी होती, 2 पैसे उसाला चालले झाले आणि त्याचाही फायदा झाला. आणि लोकांनी, व्यापाऱ्यांनी जे जे काही बदल करायला पाहिजे त्या दृष्टीनं पाहून असत. त्याच्यातही बदल झाले. IT इंडस्ट्री ती काढली गेली. हिंजवडीला आज 11,000 कोटीचा एक्सपोर्ट आहे. 11,000 कोटी एक त्या हिंजवडीला, 2 गाव आहेत आणि त्या ठिकाणी हा व्यवहार आहे. हे कशामुळे घडलं? एक शिक्षित तरुण पिढी आणि सरकारने या IT सेक्टरमध्ये पावलं टाकण्याच्या दृष्टीनं घेतलेले ठोस निर्णय. मी मागे सांगितलं होतं की IT जिथं आली तिथं साखर कारखाना येत होता, त्याचं भूमिपूजनाला मला बोलवलं. मी भूमिपूजन केलं आणि भाषणात सांगितलं इथं कारखाना होणार, इथं मला IT करायचं. सगळे शेतकरी म्हणजे काय म्हणजे साहेब आहे, आम्ही या कारखान्याचे भूमिपूजनाला बोलवलं, त्यांनी नारळ फोडला आणि म्हणतो इथं होणार नाही. ते झालं नाही. IT आली आणि आज 3 लाख लोकांना काम मिळालं. 3 लाख लोकांना काम मिळालं याचा अर्थ काय समजायचं. आणि मी याचा विचार असा केला की बारामती असो, इंदापूर असो, दौंड असो, पुरंदर असो किंवा अन्य ठिकाणी असो, जो काही काळ आमच्या हातात राहील त्या काळामध्ये इथं अधिक उद्योग आणखीन आणणार, मोठे उद्योग आणणार की ज्या उद्योगावर अधिक हाताला काम आणि अधिक हाताला ज्यावेळेस काम मिळेल त्यावेळेस तुमची सांस्कृतिक स्थिती ज्यावेळेस सुधारेल त्यावेळेस व्यापार वाढेल. आणि त्यासाठी असा कार्यक्रम हा डोक्यामध्ये आहे. त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचं सहकार्य पाहिजे हे सांगण्याच्यासाठी मी हे अथर्व इथे घ्यायला सांगितलं. म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती की इथं राजकारण आणायचं नाही. इथे एका विचारानं अर्थकारण हे मजबूत कसं होईल हा एकच विचार डोक्यात ठेवायचा आणि त्या कामाला सहकार्य करायचं आणि ती भूमिका घेऊन
आपण खुशी पावलं टाकू. मी त्याचा स्वतंत्र एक प्लॅन तयार करतोय. काही जाणकारांशी बोलू, राज्य सरकारशी बोलू, केंद्र सरकारशी बोलू. तुम्हाला मी एवढं सांगतो की आमच्या निवडणुकीमध्ये संघर्ष होतो, तो झाला. त्याच्यात काय आम्ही हात राखला नाही. आम्ही टीकाटिप्पणी केली, मोदींनी टीकाटिप्पणी केली, माझ्यावर तर त्यांनी व्यक्तिगत टीका केली. पण ठीक आहे, मी काय त्याचा विचार करतो. पण मी एक गोष्ट सांगतो, अर्थकारण, अर्थव्यवस्था, व्यापार हा वाढीच्यासाठी या सगळ्यांची मदत घेण्याची भूमिका माझी राहील. तिचं कमी करणार नाही. आणि ते करून आपल्याला हे तिचं बदलायचं आहे. तुम्ही लोकांनी त्या कामाच्यासाठी तुमची मानसिक तयारी ठेवा, एवढंच त्या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हा सगळ्यांनी आज मतदान तर केलंच, प्रचंड मतदान केलं. पण त्याबरोबर निवडणूक झाल्याच्या नंतर आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं तुम्ही आलात, पुण्याचे सरकारी आले, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सोडतो.